श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. इथं बघा सकाळी सकाळी ना बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवली मी कुंडीमध्ये. सगळे बेल ठेवून दिले आणि त्याच्यावर बनवले. बघा किती छान वाटतंय. आता पाणी वगैरे टाकून घेते. इकडे दिवा लावला, अगरबत्ती लावून घेतली. बघा किती छान वाटतंय. सकाळी सकाळी एकदम छान वाटतं. फुलं वगैरे, अक्षदा, अष्टगंध, भस्म, बेलपत्र वगैरे सगळं चढून देते. सगळे पूजा करून घेते. रोज करते मी. श्रावण महिना लागला तेव्हापासून रोज करते पूजा. सगळ्या ठिकाणी फुलं वगैरे ठेवून देते. हिरव्या पानांवर पांढरे फुलं एकदम छान दिसतात ना. त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली आणि कापूर पण लावून घेतली. हे बघा घरी पूजा करून घेतली. सकाळी सकाळी मंदिरात गेली मी. हे बघा बाहेरचा परिसर किती छान आहे. आमच्या कॉलनीमधले भोलेनाथ, कनकेश्वर भगवान. हे बघा ताट वगैरे सगळं पहिल्यांदा ठेवून दिलं. पूजा बाकीच होती. त्या मावशीने नुसती पिंड धुवून ठेवलेली होती. बघा माझ्या पूजेचं ताट ठेवलं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तुम्ही पण. इकडे पार्वती माता. आज आहे ना आपण रेसिपीमध्ये ना मंचुरियन बनवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, इकडे पत्ता कोबी घेतलेली आहे. इकडे ना बीट घेतलेलं आहे. बीट चांगलं आहे आणि कलर पण येण्यासाठी चांगलं आहे. इकडे कोथिंबीर घेतली. इकडे शिमला मिर्च बारीक करून घेतलेली, याच्यामध्ये मिक्स करायची ना त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचंय, मैदा टाकायचंय आणि आलं लसूणची पेस्ट करणार आहे मी, ती टाकणार आहे. आणि फोडणीसाठी मंचुरियन वगैरे तळून झाल्यावर फोडणीसाठी इकडे लसूण घेतलेले, कोथिंबीर, शिमला मिरची घेतली, सोया सॉस घेतलेला आहे आणि हा मंचुरियन मसाला घेतलेला आहे आणि कांदे घेतलेले आणि तेल तळण्यासाठी. आता हे ना सगळं हे मिक्स करते मी, तुम्हाला दाखवते. हे ना सगळं मग एक मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येईल त्याच्यामुळे. पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, मैदा बाकीचा राहू देते, जेवढा लागेल ना तेवढा टाकेल. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. हळद, धने पावडर, हिंग आणि चटणी आपल्या आवडीनुसार आणि थोडासा मसाला, गरम मसाला. हे बघा सगळ्या वस्तू टाकून घेतलेल्या आहेत. आता याच्यात पाणी नाही टाकायचं. ते कोबीच्या याच्यामध्ये बिना पाण्याचं चांगलं मिक्स करून गोळे बनवायचे. हे बघा. आणि मैदा जर अजून लागला तर टाकायचा, नाही लागला तर नाही टाकायचा. हे बघा बिना पाण्याचं केलं तरी सुद्धा याच तरी थोडासा मैदा टाकणार आहे. हे बघा असा गोळा तयार केला आणि हाताला तेल लावून घेतलं आणि असे छोटे छोटे गोळे करणार.
अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घेते आणि मग तळते, मग तुम्हाला दाखवते पुढे. इकडे ना आता गॅसवर कढई ठेवून घेते मंचुरियन तळायला. हे बघा अशा प्रकारे गोळे करून घेतलेले. इथे तेल ठेवलेलं आहे, आता तळून घेते आणि मग पुढे दाखवते तुम्हाला. हे बघा असे मस्त तळले गेले. आता हे चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ना ते निघून जाईल. हे बघा अशा सगळ्या प्रकारे तळून घेतलेले. आणि हे ना नुसते आपण टमाटे सॉस बरोबर बी खाऊ शकतो. आता फोडणी लावते मी. आता हे तळलेलं तेल आहे ना हेच घेणार आहे, पण मोठी कढई ठेवणार आहे त्याच्यामध्ये चांगलं चाळायला. हेच तेल यूज करणार आहे. याची ना असं पाणी टाकून पेस्ट बनवून घेणार आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. आता जिरं टाकून देते त्याच्यामध्ये. कट केलेले होते ना लसूण टाकायचे. लसूण चांगले लाल झाले का त्याच्यानंतर हे मिरची आणि कोथिंबीर टाकून द्यायची. त्याच्यानंतर कांदे चांगले कलरचे गेले. याच्यामध्ये ना थोडीशी चटणी टाकायची. नाही टाकली ना तरी चालेल, पण मी टाकणार आहे. याच्यात थोडीशी चटणी टाकणार आहे, कारण आहे ना याच्यात बी चटणी राहते आणि याच्यात पण टाकलेली आपण चटणी, त्याच्यामुळे इथं आहे ना थोडीशी टाकलेली. हे बघा मसाल्याची ग्रेव्ही बनवलेली होती ना ती टाकायची आपल्याला. नाही ते थोडस त्याच्यानंतर हे सोया सॉस टाकायचं. आणि एवढं टाकायचं आपलं मंचुरियन त्याच्यामध्ये चांगलं मिक्स व्हायला पाहिजे. मी ना अजून थोडस टोमॅटो सॉस टाकणार. हे बघा हे चांगलं उकळलेलं आहे. आता हे आपले मंचुरियन त्याच्यामध्ये टाकणार आहे, मंचुरियन बॉल. मी चांगलं मिक्स करून घेणार आहे. अशा प्रकारे झाले आपले मंचुरियन तयार. त्याच्यामध्ये ना कांद्याची पात वगैरे पण टाकतात, पण ते काही त्याचा काही स्वाद वगैरे राहत नाही, फक्त दिसण्यासाठी टाकतात, बाकीचं काही नाही. हे बघ झाले आपले मंचुरियन तयार. एकदम छान झाले मम्मी. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा.